काय आता आपण चिंचपोकलीचा चिंतामणीचा पाठपूजन सोहळा अटेंड करतो. सो आता आपण चालू परेलचा राजा यांच्या पाठपूजन सोहळ्याला आणि मग नंतर आपण जाऊ तेजुकायाचा राजा ते आपण त्यांच्या पण पाठपूजन सोहळ्याला जाऊ. चला तर जाऊया. आपण आलो परेलचा राजा येथे त्यांच्या पाठपूजन सोहळ्याला आलो आहे. चला आता चालू झालेलं आहे, बघूया. चला मस्तपैकी दर्शन घेऊ. परंपरा ती फक्त जपायची नसते, तर प्रत्येक पिढीकडे अधिक समृद्ध करून सोपवायची असते. याच विचारांचा वारसा जपत संस्कार, श्रद्धा आणि समाजसेवेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत आपले मंडळ गेली 8 दशके अविरतपणे हा पवित्र प्रवास करत आहे. यंदा 80व्या वर्षात पदार्पण करताना हा केवळ एका मंडळाचा प्रवास नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, असंख्य कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचा आणि परंपरेशी असलेल्या अढळ नात्याचा गौरव आहे. परंपरेचा वारसा जपत यंदा भक्तीच्या नव्या अनुभूतीचा प्रवास तुमच्या भेटीला येत आहे. एक असा प्रवास जिथे प्रत्येक पाऊल श्रद्धेने भारलेले आहे, प्रत्येक श्वास भक्तीने उठून आहे आणि प्रत्येक क्षणी नामस्मरणाचा निनाद भुवत राहतो. एक असा मार्ग जो माणसाला देवापर्यंत नेतो आणि देवाला भक्तांच्या हृदयापर्यंत आणतो. त्या दिव्य अनुभूतीची, त्या पवित्र प्रवासाची आता प्रतीक्षा संपली आहे. कारण यंदा परळचा राजा घेऊन येत आहे भक्तीचा महासोहळा, श्रद्धेचा महाप्रवास, जिथे प्रत्येक पाऊल नामात विलीन होतं, जिथे टाळांचा नाद, मृदुंगाची लय आणि हरिनामाचा गजर अवघ विश्व गुंडवून टाकतो, जिथे विठुरायाचा ध्यास असतो मनी, होईल आपल्या परळची पंढरी, येते आपल्या माऊलीची स्वारी. यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी, यंदाची वारी परळच्या राजाच्या दारी. बोला पुंडलिक वरदे, यंदाची वारी. पुन्हा एकदा बोलूया, अरे यंदाची वारी. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरण्ये
तो मराठी सादर होतोय द फोक मराठी. आणि मंडळी याच निमित्ताने इथं सगळ्यांना प्रत्येकाला गाण्याच्या तालावर फिरकायचंय, आपल्या राजाच्या आगमनाची तयारी करायची आहे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे. आणि म्हणूनच आज पण हे चंडमंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, हे उदंड दंड बंडासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके आई भवानी अगं आशीर्वाद आहे. आज प्रपंच वाढलाय तुझ्या गणरायाचा, त्या पराच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याचा. आणि खाट घातला आम्ही कलावंतांनी तर फोक मराठीचा. आई भवानी आशीर्वाद आहे, या तुझ्या लेकरांवर कृपा बरसाय आहे. आई जगदंबे, आई जगदंबे पाळणा गायला ये, शिवाईची शिवनेरीची शिवाई आई नाव ठेवण्या ये. बाहेरची रेणुका अगं माहेरच्या रेणुके दृष्ट काढण्या ये. आई सटवाई नशीब लिहिण्या ये. या सर्वांवर आशीर्वाद द्यायला ये, आई कृपा करायला ये. पंढरीच्या पांडुरंगा, तारा पंढरीच्या पांडुरंगा मृदुंग गाजवीत ये. खंडेराया तारा जेजूच्या खंडेराया दिवशी घेऊन ये, संग पाळायला भाळसायला घेऊन ये. अक्कलकोटच्या स्वामी समर्था आमच्या पावलांथ ये, माझ्या माया भगिनींच्या धर्मरक्षणार्थ ये. अरे कुलवंतांनो या, अरे कुलवंतांनो या, धर्मवंतांनो या, माझ्या शेतकऱ्यांनो या, माझ्या वारकऱ्यांनो या. अरे अवघे अवघे या, सारे सारे या, अंबाबाईच्या नावानं. तुम्ही नाश्ता वगैरे करून आलेला दिसत नाही, एवढा कमी उत्साह. महादेवाला माझा गाणं माहितीये का? काही जणांनी कॅमेरे ठेवा, काहींनी हात वरती करून नाचा तुम्ही. अरे शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान. हे शंकराला माझा, शंकराला माझा, महादेवाला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान, आवडते बेलाच पान. महादेवाला माझा, काय पुढे काय? शंकराला माझा, महादेवाला माझा आवडतं बेलाचं पान, आवडतं बेलाचं पान, आवडतं बेलाचं पान, आवडतं बेलाचं पान, आवडतं बेलाचं पान.
परानंद पोटात माझ्या वारीला? हा, परानंद पोटात माझ्या अर्धा तास नरसोबाची वाडी राहिली ना, होय 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 तिथे जाऊया का? होय. हा, परानंद पोटात माझ्या मायेला, परानंद पोटात माझ्या मायेला, परानंद पोटात माझ्या मायेला, परानंद पोटात माझ्या मायेला. दर्शनला जायचं, 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 परानंद पोटात माझ्या मायेला, मायेला, परानंद पोटात माझ्या मायेला, मायेला, परानंद पोटात माझ्या मायेला.